श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कीर्ती. आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे महिलांनी स्वतःला स्ट्रॉंग कसं बनवायचं. यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स आणलेल्या आहेत. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महिलांना स्ट्रॉंग राहण्यासाठी शरीर, मन आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपल्याला काही सवयी मदत करू शकतात. तर चला त्या सवयी कोणत्या बघूया. 1. शारीरिक ताकद. रोज व्यायाम करा. त्यासाठी आपण चालणे, योग, स्ट्रेचिंग किंवा हलकं वर्कआउट करू शकतो. एक तास जरी नाही मिळाला तरी 5-10 मिनिट आपण हे करू शकतो. त्यामुळं आपलं शरीर मजबूत राहील. त्यानंतर काय करू शकतो, पौष्टिक आहार घेऊ शकतो. आपण महिला घरातील सर्वांची काळजी घेतो, त्यांना वेळेवर जेवण देतो, पण स्वतःकडे मात्र कधीच बघत नाही. परंतु तसं आता आपल्याला करायचे नाही. आपल्याला आपली काळजी घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण संपूर्ण घराची जबाबदारी आपल्यावरच असते. आपण आजारी पडलो तर काय होईल ही कल्पनाच करवत नाही. म्हणून पहिले आपण स्वस्थ असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. त्यानंतर काय करू शकतो, पुरेशी झोप. आपल्याला झोप खूप आवश्यक आहे, कारण की 7 ते 8 तास झोप घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपलं मेंटल स्वास्थ्य चांगले राहू शकते. 2 नंबर, मानसिक ताकद आपल्याला वाढवावी लागेल. त्यासाठी काय करायचे, तर स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आपण महिला लोकांनी जर आपल्याला काही म्हटलं तर आपण लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आपल्याला असे वाटते की आपल्यातच काहीतरी उणीवा आहे आणि आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. पण यापुढे आपल्याला असे न करता स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. दररोज थोडा मेडिटेशन, व्यायाम करायचा आहे. मुख्य म्हणजे नकारात्मक लोकांपासून आपल्याला दूर राहायचे आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की भावनिक आपली ताकद वाढवायची आहे. आपल्या भावना खुल्या मनाने व्यक्त करा. आपल्या भावना आपल्याला काय करावं लागेल, खुल्या मनाने व्यक्त करावे लागेल. त्यात दाबून नका, नाहीतर मनात भावनेची कोंडी होते. आपला आत्मविश्वास कमी होतो. भावना व्यक्त करा, मोकळे व्हा. त्यानंतर चांगले मित्र आणि सपोर्ट सिस्टीम ठेवा. चांगले मित्र मैत्रिणी असणे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांना जपा. स्वतःची किंमत ओळखा. स्वतःवर प्रेम करा. त्यानंतरची टिप्स आहे स्वावलंबन. स्वावलंबी व्हायचं असेल तर आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हावं लागेल. आपले शिक्षण कौशल्य वाढवावे लागेल. स्वतःचे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, स्ट्रॉंग असणे म्हणजे फक्त शरीराने मजबूत असणे नव्हे, तर मनाने, विचाराने आणि आत्मविश्वासाने मजबूत असणे होय. तर आशा करते मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या या टिप्स नक्की आवडल्या असेल. उपयुक्त वाटत असेल तर तसे कमेंटमध्ये लिहा. आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.